नमस्कार मैत्रिणींनो, आज मी काय बनवते बघा, पनीरची एक वेगळी रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी एवढं सामान घेतलेलं आहे, मसाले घेतलेले आहेत। आता इथं मी ना दही घेते, दही फेटून घेतलेलं आहे, सगळे मसाले टाकलेत। मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ, गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे दह्यामध्ये। आणि आता त्याला पनीरला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्या दह्याच्या बॅटरमध्ये। तर इथं मी आहे ना एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे। एक तुम्ही लोखंडाच्या तव्यामध्ये पण करू शकता हे। तर इथं मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये पनीर फ्राय करायला ठेवलेले आहेत। आणि शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो असं एकदम लांब लांब आणि बारीक चॉप केला होता, तो दह्याच्या बॅटरमध्ये सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। इथं पनीर आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने पनीर एकदम छान असं फ्राय करायचं आहे। जे सगळं कढईला पण चिपकलेलं आहे ते पण सगळं काढायचं आहे। आणि असे दोन उलटणी घ्यायचे आणि त्याला असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर खुर्च्या बनवते हे। तर आता ह्याच्यामध्ये मी शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो हे टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळं फ्राय केलेलं आहे। खरं तर मी पनीर साईडला काढलं पाहिजे, पण मी त्यातच ठेवलं म्हणून पनीरचे जास्त तुकडे झालेले आहेत। तर तुम्ही पनीर फ्राय करून साईडला काढायचं, नंतर मग जे आपण कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च फ्राय केलेली आहे ना, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे। सगळं कढईला जे चिपकलेलं आहे ना ते सगळं काढून घ्यायचं आहे। आणि इथं मी थोडंसं बटर आणि तेल टाकलेलं आहे, व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि आलं लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे। इथं कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, टोमॅटो पण कट केलेला आहे, व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि इथं बाकीचे मसाले टाकलेले आहेत। मसाल्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला असं टाकलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून मसाला व्यवस्थित शिजून दिलेला आहे आणि चिमूटभर थोडीशी साखर टाकायची आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता ह्याला आहे ना व्यवस्थित फ्राय झाला ना मसाल्याला तेल सुटे पण फ्राय करायचं आहे। जे आपण हे पनीर, शिमला मिर्च आणि कांदा, टोमॅटो हे सगळं फ्राय करून ठेवलं होतं ना, ते सगळं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने एवढी टेस्टी भाजी होते ना, तुम्ही नक्की एकदा तरी अशा पद्धतीने भाजी करून बघा। मी घरची मलाई टाकलेली आहे याच्यामध्ये थोडीशी, ते पण टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। आणि इथं मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। पाव किलो पनीरमध्ये पण एवढी मोठी भाजी सगळेजण खाऊ शकतात अशी भाजी होते। चला तर मग या तुम्ही पण खायला मस्त असं पनीर खुर्चा। बाय।